4 जणांकडनं शेजाऱ्या पाजारांकडनं पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली. पण आयुष्य आता पळायला लावत होता बेभानपणे, पळत होती आणि अखेर आवाज झाला. स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवान करे. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती? सगळ्यात श्रीमंत तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची, तेवढं तुम्हाला यश जवळ असतं. तुमची तीव्रता जेवढी कमी, तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहतं. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे, सगळ्यात मोठा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय आहे तिचं. 3 मुली होत्या. 70चा नवरा, गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचंय. जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे. आनंदात चाललं होतं अगदी सगळं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. बायकोला काय करावं कळेना. तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडे न्यावं लागेल. काय करावं सुचेना. 4 जणांकडनं शेजाऱ्या पाजारांकडनं पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली. तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काही आणखी तपासण्या कराव्या लागतील, पण त्याची सोय आपल्याकडे नाही. तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडनं पैसे घेऊन आलो, आता बारामतीला जायचं कसं? तिथानी पैसे लागतील, ते आणावे कुठून? करावं तरी काय? अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण? जगावं तरी कसं? की आजारी माणसानं सरळ मरून जावं, जगूच नये. त्या माऊलीच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू ओघळायला लागले. करावं काय? ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला, ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काही करू शकत नाही. ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली. करावं काय? शेवटी परत आली. आणखी 4 जणांपुढे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोहोचली. डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं. डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल. आता मात्र तिचा धीर कचला. तपासणं तरी किती करता तपासण्या? तिने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल? आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधारे आल्या. अरे कसं करावं तरी कसं? कुठून आणावे पैसे? न्यावं सरळ नवऱ्याला मर म्हणून सांगावं? करावं काय? काय आतल्या आत ढसढसत राहिली. बाहेर आली, त्या बाकड्यावर बसली, पदरानं डोळे टिपत राहिली. कसं करावं? काय काय सांगू नवऱ्याला? जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असंच? आतल्या आत हमसत राहिली. थोडा वेळ झाला, डोळे पाणावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तो पेपर तिनं वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत धरली आणि ती चमकली. बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरवली आणि त्याच्या डोक्यात झणकन कल्पना आली, ही बक्षीस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल. बस 65 वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा. आणि ती 65 वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली. सगळे स्पोर्ट्सचे शूज घालून आलेले, टी शर्ट घातलेले, रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला. आणि त्यात ही आली होती 65 वर्षाची लता भगवान करे. नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मला पळू द्या. चकित होऊन सगळे बघायला लागले. ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे, त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही, मला कृपा करून पळू द्या. संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि 65 वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली.
बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले. बेभान होती लता भगवानकडे पळत राहिली. आजपर्यंत रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते 65 वर्षाची नऊवारी घातलेली कासोटा नेसलेली लता भगवानकडे. डोळ्यापुढे फक्त नवरा दिसतोय, त्याच्यासाठी पळायचंय, त्याला वाचवायचंय, त्याला जगवायचंय, बस जिंकलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. बेभान पळते. आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग, आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळा लावताना, आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे 2 घास कमावताना. अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती, पण आयुष्य आता पळायला लावत होतं बेभानपणे. पळत होती आणि अखेर आवाज झाला. स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवानकरे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. तिच्या यशाचं कारण काय? इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती. त्या मैदानावरचे खडे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता. साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही. रोजच्या रोज कसलेले सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही. आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही. तिला फक्त आठवत होता नवरा, तिला फक्त आठवत होता त्याचा आजार, आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस. जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना, ती तीव्रताच तिला यश देऊन गेली. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. किती तीव्रतेने वाटतं तुम्हाला? पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेने शरीराला गरज वाटते ना, त्या तीव्रतेने ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील. तेव्हा तोपर्यंत नाही. ही गरज फार महत्वाची आहे, ही तीव्रता फार. हे झपाटलेपण असतं, अफाट झपाटलेपण. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती आहे? सगळ्यात श्रीमंत स्मशान. त्यात इतकं दुसरं श्रीमंत ठिकाण नाही. कारण तुमच्या जे कौशल्य आहे, तुमच्या जे सर्वोत्तम गुण आहेत, जे परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिले ते तुम्ही बाहेर काढू शकणार नाही. ते तिथं सगळून राख झालेत. ते सगळे कौशल्य, सगळे गुण तिथं आहेत. सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे जगातलं स्मशान. तुम्हाला देऊन जर तुम्हाला वापर करता येत नसेल तर तुमचा उपयोगच नाही. शोधलं पाहिजे ना. प्रत्येकात असं. मी परवा पुण्यात होतो, त्या मंडळीच्या शेजारी ड्रायव्हरला सांगितलं गाडी पार्किंग लॉट लावून, आणि मी बाहेरच ड्रायव्हर यायची वाट बघत बसू. एक गजरेवाला होता, गजरे विकत होता, पण कौशल्य मला गजरे विकायचं. तो आल्या जायला सगळ्यांना सांगत होता, ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो न घेणारा पण थांबून बघायचं. असला गजरा 1 महिना सुकणार नाही. अहो जिने कधी बायकोला गजरा नेला नाही तिने नेले. विक्रीचं कौशल्य बघा. ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अप्रतिम. तेवढ्यात एक तिथून मॅडम जाताना दिसणार. ती मॅडम बघता तो गजऱ्यावाला म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम म्हणल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच. स्पर्धा वाढती, रोज नवीन कौशल्य बाहेर पडताय. तुम्ही मागची कौशल्य घेऊन बसाल तर नाही जमणार. नव्या जगाला सामोरं जाताना नवी कौशल्य तुम्हाला आत्मसात करावीच लागतील. रोज नवं तंत्र काढावं लागेल, रोज नवा मंत्र शोधावा लागेल. अहो हे कुणाला वाटणारच आहे ना. म्हणजे विक्री करायचं कौशल्य जर तुम्हाला असेल तर एखादा विकणारा आपल्याला कसा फसवतो त्याला टाळण्याचं कसब सुद्धा तुमच्याकडे असायला हवं. जे त्या मॅडमनी दाखवलं गेल्या महिन्याचा तसाच आहे. तो सुकला की मग येते. ही तंत्र आहे यशस्वी व्हायची. साध्या गोष्टी असतात आमच्याकडे. आम्हाला हे कौशल्य आत्मसात करावे लागते. एक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा पोर आहे. पेट्रोल भरायचं, पण येणारी जाणाऱ्या गाडीकडे बघून एक दिवस आपली सुद्धा अशी गाडी असेल अशा स्वप्नात रमायचं. एका दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस नावाची गाडी त्याच्या पंपात आली. त्या रोल्स रॉयसच्या मालकाने सांगितलं टाकी फुल कर, आणि छोट्याशा पोरानं पेट्रोलचा तो पंप त्याच्या टाकीत सोडला. पांढरी शुभ्र रोल्स रॉयस बघताना तो त्या गाडीच्या स्वप्नात हरवून गेला.
इतका इतका हरवून गेला की पेट्रोलची टाकी कधी भरली, तेल कधी खाली संडायला लागलं त्याचं लक्ष नाही. पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितलं, संताप वाजला, सण 2 वाजवल्या, चालू कर चाल. ते पोरग संताप मारणं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. आणि किती नुकसान करશે, चाल. ते पोरग तर दिवशी परत फिरलं, मालकाला म्हणाला, मालक जातो पण लक्षात ठेवा, इथं परत येईन ना तर या पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणूनच परत येईन. ते पोरग गेलं. 30 वर्षांनी परत त्याच पेट्रोल पंपावर आला. मालकाला भेटलं, मालक ओळखलं का? तुमच्या पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होतो. अरे हो हो हो, तू सांगून गेला होता 30 वर्षानंतर परत येतो पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन. ती काय आणली ना बाहेर उभा, ती माझीच तर. त्या पोऱ्याचं नाव होतं धीरूभाई अंबानी. चौथी नापास धीरूभाई अंबानी जर आज रिलायन्सचं एवढं मोठं प्रचंड विश्व उभा करू शकत असेल तर तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही मी का नाही ते निर्माण करू शकत? प्रयत्न तर करायला हवेत, लढायला तर हवं, झगडायला तर हवं. सुरुवात तर करायला, सुरुवात केली की वाटेवर चालला तुम्ही. अडचणी कुणाला येत नाही, कुठल्या गोष्टीत येत नाही. चालता चालता पाहिला खडे टोचतील, हो टोचतील खडे, मग खडे टोचलाय म्हणून वाट बदला, माघारी फिरा, प्रयत्न सोडा. अहो काही गरज आहे? खडे टोचतायत ना, थोडेसे नम्र व्हा, जरासे वाका, टोचणारे खडे उचलून घ्या, बाजूला फेका आणि पुढे चालत चालत. चालता चालता एखादा वाटेत मोठा दगड येईल, आता दगड अडवाला म्हणून वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका, सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालायला लागा. चालता चालता एखादा प्रचंड मोठा डोंगर अडवा येईल, आता डोंगर अडवाला टक्कर बिक्कर घेऊ नका. स्वतःच्या क्षमता आणि स्वतःच्या मर्यादा याची जाणीव परिपूर्ण असणं हे महत्वाचं आहे.